फुलवाती बनवूया। फुलवाती बनवण्यासाठी तुम्हाला काय काय सामान लागते, जसं तुम्ही बाजारामध्ये विकत आणता फुलवाती त्याच टाईप ह्या फुलवाती बनवायच्या। तर आता आपल्याला फुलवात्या बनवण्यासाठी एक चॉकलेट मोल्ड लागणार आहे। बघू शकता तुम्ही, एक चॉकलेट मोल्ड घ्यायचं, तुम्हाला फुलवाती लागतील, गंज घ्यायचा एक अनेक घीचं मी पॅक घेतलेलं आहे। जे तुम्ही गाईचं यूज करता, कोणतं यूज करता, मी हे यूज करत असते देवासाठी। आणि तुम्हाला अत्तर घ्यायचं आहे आपल्याला, तुम्ही रोज अत्तर घ्या किंवा तुम्ही कुठल्याही ब्रँडचं अत्तर जर वापरत असाल, मोगऱ्याचं वगैरे, तर ते पण यूज करू शकता तुम्ही, जास्मिनचं। आणि त्यानंतर तुम्हाला लागणार आहे 4-5 कापुराच्या वड्या। तर आता आपण कशा बनवणार आहे ते तुम्हाला सांगते। एक नंबर आणि सुंदर फुलवाती तयार होतात मैत्रिणींनो। तर फुलवाती बनवण्यासाठी आपल्याला चॉकलेट मोल्ड नसला आपल्याकडे तर तुम्ही हे औषधची झाकणं पण घेऊ शकता, किंवा मग हे रिकाम्या व्हॅगच्या ज्या झालेल्या असतात खालच्या बोल, त्या घेतल्या तरी चालतात आपण। चला आता रेडीमेड सारखे आपण बनवूया फुलवाती। कशा बनतात ते दाखवते मी आता, कशा तयार करायच्या। बघा मैत्रिणींनो, आपण आता हे एवढं तूप घेतलेलं आहे त्याच्यातलं। त्यानंतर आता आपल्याला थोडंफार अशा बारीक करून आपल्याला याच्यात कापुराच्या वड्या टाकायच्या आहे। बारीक नाही केल्या तरी त्या नंतर बारीक होऊन जातात, अशा करायच्या आणि ह्या बिलकुल टाकून द्यायच्या। बघा तुम्ही, अशा तुम्ही भीमसेन कापूर जर वापरत असाल तोही घेतला तरी चालेल। आता आपल्याला हे पूर्ण गरम होऊ द्यायचं आहे। बघा मैत्रिणींना, आपण हे पूर्ण तूप आणि याच्यामध्ये थोड्याशा कापुराच्या वड्या टाकल्या, त्या गरम केल्या। आता फुलवात लावल्यावर घरामध्ये चांगला सुगंधी स्मेल येण्यासाठी आपण त्यामध्ये अत्तर ॲड करायचं। जे मी आता इथं अत्तर यूज करणार आहे रोजचं, तर छान गुलाबाचा सारखा फ्लेवर घरामध्ये सुटतो। रोज फ्लेवर कसा येतो, छान सुंदर सुगंध, तसे आपण याच्यामध्ये काय करायचे, अत्तर ॲड करायचं, थोडंफार अत्तर टाकायचं याच्यामध्ये। आता आपण अत्तर ॲड केलं, त्यामुळे तुम्ही फुलवात जेव्हा घरात चालू करसाल त्यावेळेस इतका सुंदर सुगंध दरबडतो की विचारूच नका। आता आपण ह्या फुलवात सेट करण्यासाठी याच्यामध्ये बाउलमध्ये टाकून ठेवणार आहे। चला मग आता आम्ही तुम्हाला दाखवते। अशा आधी फक्त फुलवाती टाकून ठेवायच्या, सरळ ज्या फुलवाती आहे ना त्या अशा टाकून ठेवायच्या। आपण आता थोड्या फुलवाती भिजवल्या आणि साध्या आपण तशाच ठेवलेल्या आहे, सध्याच्या भिजून ठेवायच्या आपण तशाच। तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, जे तुम्ही आपण तयार केलेलं सर्व तूप जे आहे ते या मोल्डमध्ये असं घालून ठेवायचं। बघा मैत्रिणींना, आपण ह्या अशा झोपतात ना, तर ह्या अशा सरळ आधीच अशा सरळ करून ठेवून द्यायच्या। आता तुम्हाला हे 2 तास पूर्ण सेट होण्यासाठी आपण ह्या फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आधी अशा सरळ करून ठेवून द्यायच्या फ्रीजमध्ये। आता ह्या 2 तास आपण अशा, बघा तुम्ही ह्या किती छान दिसून राहिल्या, तर अशाच ह्याही पण करून ठेवायच्या। त्याच्यानंतर ह्या जर अशा पडल्या तर एक वेळा फ्रीजमधून काढून बघायच्या की अशाच्या अशा आहे की नाही। आता आपण ह्या फुलवाती ठेवून देऊ फ्रीजमध्ये 2 तास सेट होण्यासाठी। व्यवस्थित सेट होईपर्यंत छान 2-2.5 तास, 3 तासही लागू शकतात। तर चला मग आता आपण ह्या ठेवून देऊ। आपण 2 तासासाठी फुलवाती ज्या आहे ह्या फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या। आता आपण त्या तुम्हाला दाखवते मी कशा आपल्या फुलवाती तयार झालेल्या आहेत फ्रीजमध्ये। असं काही नाही आहे की फ्रीजमध्ये ठेवल्यावर फुलवाती लागत नाही, याला थोडासा याच्या तोंडावर कापूराचा हात लावायचा आणि ह्या सुंदर, जर ओरिजिनल तुपाच्या जर तुम्ही फुलवाती केल्या तर त्या फ्रीजमध्येच तुम्हाला ठेवाव्यात। बाहेर काढल्या की त्याचं पाणी होऊन जाते, कारण की वातावरण आता खूप आहे ना त्याच्यामुळे। तर नाहीतर तुम्हाला जर थोडंसं याच्यामध्ये तुम्ही मेणबत्ती पण टाकू शकता। मेणबत्ती टाकल्याने त्या डायरेक्ट मार्केटसारख्या वरच राहू शकतात, त्याला काही रूम टेम्परेचरवर राहतात त्या। आणि ह्या ज्या ओरिजिनल तुपाच्या फुलवाती ह्या तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवा आणि लगेच ती देवाजवळ आपल्याला लावायचं असलं की कापूराचा हात लावायचा याच्या तोंडाजवळ आणि फुलवात लावायची। तर बघा मग आता आपण आपण त्या फुलवाती ठेवल्या होत्या 2 तासासाठी फ्रीजमध्ये, तर बघा त्या अशा झाल्या। आता ह्या अशा काढायच्या आपण। ह्या चॉकलेट मोल्डमध्ये आपण फुलवाती तयार केल्या। तर बघा आता ह्या ढिल्या करून घेऊ आधी थोड्याफार। बघा आता ह्या बघा मैत्रिणींनो, आपण ज्या सर्व फुलवाती ज्या आहेत त्या किती सुंदर आणि किती छान झालेल्या आहेत। बघू शकता तुम्ही ॲपल शेपमध्ये
ॲपल शेप होता माझ्या याचा. असं हे काही जास्त महाग नाही, 40 रुपयाला मार्केटमध्ये मिळून जाते आणि हे तुम्हाला बर्फ ठेवायला पण कामा येते, चॉकलेट बनवायला पण कामा येते. त्यानंतर आता बघू शकता तुम्ही, आपण जे रिकामे झाले होते तर ह्या मोठ्या साईजच्या फुलवाती बनवल्या, ज्या आपण मातीच्या पंत्यांमध्ये लावू शकतो. शक्यतो दाराच्या बाहेर 2 साईडनी लावण्यासाठी ह्या मोठ्या साईजच्या फुलवाती बनवल्या आपण. बघा तुम्ही किती सुंदर फुलवाती तयार झालेल्या आहेत. खूप छान. ह्या लावल्यावर तर इतका सुंदर याचा स्मेल येतो. बघा तुम्ही किती सुंदर फुलवाती तयार झालेल्या आहेत. ह्या अशा करायच्या मैत्रिणींना आपण. हे मी जे रिकामे कंटेनर होते घरामध्ये, हे बघा तुम्ही औषधचे झाकण जे आहे ते पण याला उपयोगात आणलं होतं. बघा मैत्रिणींनो किती सुंदर फुलवाती तयार झालेली आहे. बघा मैत्रिणींनो, एवढ्या सुंदर फुलवाती तयार झालेल्या. आपण याला कापुराचा हात लावा आणि देवाजवळ तुम्ही लावून द्या. खूप घरामध्ये जे आपण याच्यामध्ये सामान यूज केलेलं आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवलेलं आहे. 2 तास त्या फ्रीजमध्ये, डीप फ्रीजरमध्ये ठेवायच्या आणि काढायच्या. याला काहीच होत नाही. एका कंटेनरमध्ये भरून ठेवायचे. आता सण चालू होणार आहे, जून महिन्यापासून सर्व सण चालू होतात. तर सणाच्या दिवशी घेण्यासाठी तुम्हाला खूप सोपी पडते. आरतीच्या वेळेला रोज संध्याकाळच्या म्हणजे खूप छान आहे. आणि घरामध्ये संध्याकाळी खूप सुंदर सुगंध दरवळतो. तर तुम्हाला बघा तुम्ही काहीच तूप याच्यामध्ये राहत नाही शिल्लक. एकदम इथे दाखवशील बघा, बघून घ्या तुम्ही पूर्ण. ह्या कंटेनरमध्ये आपण जे रिकामे झालेले होते दिवाळीच्या वेळेचे, याचा पण मी यूज केलेला आहे. औषधच्या बॉटलचे जे झाकण होते याच्या पण आपण तयार केलेला आहे. बघू शकता तुम्ही, ह्या छोट्या छोट्या औषधच्या बॉटलच्या होतात आणि ह्या मोठ्या साईजच्या तुम्ही पंतीमध्ये लावू शकता. तर अशा प्रकारच्या आपल्या फुलवाता मैत्रिणींनो तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला माझ्या फुलवाती कशा वाटल्या कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा,